नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लवकर सबस्क्राइब करा। आणि आजची आपली महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्याला आता नीट काउन्सिलिंगसाठी काय जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला हे समजून घेणं आधी महत्त्वाचं आहे की तुमचा नंबर महाराष्ट्रात लागेल का। असं कोणतं लास्टचं ऑल इंडिया रँक आहे की त्या रँकपर्यंत महाराष्ट्रात कसा पण सेफ स्कोर जो आहे ऑल इंडिया रँक जो धरला जातो किंवा त्या रँकवर कसा पण नंबर लागतो। तर असा कोणता रँक आहे की लास्टपर्यंत आपल्याला शुअरिटी राहील की आपला नंबर लागेल। तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे, म्हणून शेवटपर्यंत बघा। तुम्हाला सर्व रँक जे आहेत एकदम डिटेलमध्ये समजणार आहे। मी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण MBBS आणि BAMS दोघी कोर्सबद्दल, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटबद्दल सर्व डिस्कस करणार आहोत। तर असे कॅटेगरी वाईज आपण डिस्कस करू की कॅटेगरी वाईज लास्ट रँक किती रँक आपली राहिली पाहिजे की आपला नंबर जो आहे तो 100% डेफिनेटली महाराष्ट्रात लागेल। तर हे सर्व गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल किंवा ऑफिसला येऊन भेटायचं असेल तर उद्या आपलं ऑफिस जे ते ओपन राहणार आहे। आतापर्यंत ऑफिस ओपनच होतं, पण उद्या आपल्याकडे जे ते विथ अपॉइंटमेंट विथ सर्व विद्यार्थी जे ते भेटायला येणार आहे। जर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही फक्त एकदा आधी कॉल करून घ्या की आम्हाला तुमच्या ऑफिसला यायचं आहे किंवा तुमचं बोलणं करून घ्या। तर आम्ही तुम्हाला एक स्पेसिफिक टाइम सांगू, फक्त त्या टाइमला तुम्ही तिथं ऑफिसला या, म्हणजे तुमचा पण वेळ वाचेल आणि तुम्हाला काही जास्त वेळ थांबावं लागणार नाही। तर आपला जो नंबर आहे तो आहे 8275518480। आता तुमच्या मनात एक शंका की आम्ही तर खूप लांब राहतो, आम्ही तर जळगावला नाही राहत किंवा जळगावच्या आसपास पण नाही राहत, तर आम्ही आता काय करावं। जर तुम्ही जळगावच्या नियर बाय असाल तर तुम्ही ऑफिसला येऊन भेट देऊ शकतात, तुमची शंका दूर करू शकतात। पण जर तुम्ही जळगावच्या खूप लांब राहतात किंवा 8-10 तासाचा प्रवास तुम्हाला करावा लागणार आहे किंवा 3-4 तासाचा प्रवास करावा लागणार आहे, तर तुम्ही सर्व ऑनलाईन करू शकतात। आपली जी काउन्सिलिंग आहे ती 50% 60% सर्व ऑनलाईन होत असते। आणि ह्या वर्षी मोस्टली जे विद्यार्थी आहे ते भेटायचा प्रयत्न करताय, पण आतापर्यंत आपली जी काउन्सिलिंग होती ती सर्व ऑनलाईन जास्त होत होती रादर दॅन ऑफलाईन। म्हणजे ऑनलाईन पण आपण तेवढाच सपोर्ट पूर्ण देतो जेवढा आपण ऑफलाईनला देत असतो। तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत, सर्व जी लिस्ट आहे ती सर्व ऑनलाईनच पाठवली जाते। आपली पूर्ण काउन्सिलिंग जी आहे ती ऑनलाईनच होत राहते। म्हणून तुम्ही हा डाऊट बिलकुल मनात ठेवू नका की आम्ही जर लांब राहत असू तर काय। तर मी तुम्हाला ऑलरेडी सोल्युशन सांगितलेलं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअपला किंवा व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल किंवा तुम्ही कॉल पण करू शकतात। कॉल आम्ही रिसीव्ह करतो। ज्यांनी कॉल केला असेल त्यांना माहितीच असेल की आम्ही पहिल्या रिंगमध्ये तुमचा कॉल जो आहे तो उचलतो। आम्ही कोणताच कॉल असा त्यांची शंका आहे ती लांब केल्याशिवाय राहत नाही। तुम्ही फक्त व्हॉट्सअपला तुमचं स्कोर कार्ड शेअर करा, नंतर तुम्ही कॉल करा। स्कोर कार्ड शेअर केल्यानंतर मग आम्ही तुम्हाला सर्व जे तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर करून देऊ। तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज टाका, आम्ही तुम्हाला QR कोड पाठवू आणि तुम्हाला फक्त तिथे जे काही पेमेंट आहे ते करायचं आहे। एकदा पेमेंट झाल्यानंतर तुमची पेड काउन्सिलिंग पूर्ण आमच्या हातात राहील। तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण, चॉईस फिलिंग पूर्ण आम्ही करू। तुमचं अलॉटमेंट लेटर देण्यापर्यंत पूर्ण जी डिटेल्स आहे, सर्व जी प्रोसेस आहे ती आम्हीच करू। तर तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। तुम्ही फक्त या नंबरला कॉल करा, नंतर सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती दिली जाईल। व्हॉट्सअपला तुम्हाला QR कोड सेंड केलं जाईल आणि तुम्हाला फक्त तिथे पेमेंट करायचं आहे। आपले खूप कमी सीट्स उरलेले आहे, म्हणून तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही कॉल करा। जे बोलणं आहे ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग घेता येईल। कारण आपले खूप लिमिटेड स्लॉट्स असतात, आपण जास्त पोरं घेत नाही, कारण आपल्याला लिमिटेड मुलांना पर्सनली गाईड करायचं असतं। पर्सनली गाईड करताना आपल्याला एक लिमिटेड संख्या ठेवावीच लागते, नाही तर मग आम्ही प्रॉपर गायडन्स देऊ शकत नाही कोणाला आणि मग कोणाकडे तरी दुर्लक्ष होतं। असं नको व्हायला, म्हणून तुम्ही तुमची जी सीट आहे ती आधीच बुक करून घ्या, नाहीतर नंतर आम्ही सीट जी आहे ती घेत नाही। आता सर्वात महत्त्वाचं की गव्हर्नमेंट MBBS साठी असं लास्ट ऑल इंडिया रँक कोणता होता की ज्याच्यामध्ये आपला जो नंबर आहे तो लागेल किंवा सेफ स्कोर आपण धरू शकतो। तर आपण ओपनपासून स्टार्ट करू। तर ओपनमध्ये जे सेफ स्कोर ऑल इंडिया रँक होती ती होती अराउंड 47,973। नंतर EWS साठी होती 70,256, SCBC साठी अराउंड 67,883, OBC साठी अराउंड 48,407, NT3, NT2, NT1 हे तुम्हाला दिसत असेल इथं। तर NT1 साठी अराउंड 1,28,757, NT2
56,884 आणि NT3 अराउंड 50,765 हे तुम्हाला NTB-C-D साठी दिसलं. आता आपण SC ST आणि VJ साठी बघू. तर SC साठी मोस्टली जे 1,74,550 अराउंड जर तुमची रँक असेल तर तुमचा नंबर लागेल. ही आपण लास्ट ऑल इंडिया रँक डिस्कस करतोय. म्हणजे तुमचं जर या रँकच्या पार म्हणजे या रँकच्या वरती जर रँक असेल तर तुमचा नंबर लागेल का? तर नाही. तुमचं या रँकच्या खालीच रँक पाहिजे, म्हणजे तुमची रँक जी आहे ती याच्यापेक्षा कमी पाहिजे तर तुमचा नंबर लागेल. हे तुम्ही पॉसिबिलिटी ठेवू शकतात. आता तुमची जर रँक याच्या खाली असेल तरच तुम्ही आम्हाला कॉल करा. उगाच आम्ही काउन्सिलिंग सर्वांची घेत नाही. ज्यांचं पॉसिबल आहे ॲडमिशन, ज्यांचं कॉलेज भेटणं पॉसिबल आहे, सीट भेटणं पॉसिबल आहे, त्यांचीच आम्ही काउन्सिलिंग घेतो. आम्ही उगाच चुकीचे तुम्हाला एक्सपेक्टेशन होप्स देत नाही की तुमचा नंबर आम्ही लावून देऊ असं आम्ही बिलकुल सांगत नाही. आम्ही जे खरं आहे ते सांगतो. जर नंबर लागत असेल तर आम्ही हो सांगतो, नसेल लागत तर नाही सांगतो. जर तुम्हाला रिस्क घ्यायची आहे, जर तरी तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये उतरायचं आहे किंवा दुसरे ऑप्शन्स ट्राय करायचे तर आपण ते करू शकतो. पण जर तुमचं म्हणणं आहे की माझं गव्हर्नमेंटमध्येच लागलं पाहिजे आणि जर तुमची रँक याच्याहून जास्त असेल तर आम्ही नाही सांगू ते, कारण ते शक्यच नाही आहे आपल्याकडनं. नंतर हे जे रँक आहे हे आपण डिस्कस केलं आहे गव्हर्नमेंट MBBS साठी. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तिथं मी लास्ट मार्क्स लिहिले की लास्ट मार्क्स किती होते तर मी हे फिलअप करणार होती. पण ह्या वर्षी नेमकं जे मार्क्समध्ये आणि जे या वर्षीचे मार्क्स आहे किंवा या वर्षीचं ऑल इंडिया रँक आणि मागच्या वर्षीचं ऑल इंडिया रँकचं जर आपण मार्क्स बघितले तर त्यामध्ये आपल्याला खूप मोठा डिफरन्स दिसतोय, खूप मोठं फ्लक्च्युएशन दिसतंय. म्हणजे आपल्याला तब्बल 20-30 मार्कांचा फरक आपल्याला MBBS मध्ये दिसतोय. तर अराउंड जर तुम्हाला मागच्या वर्षी 520 असतील तर तुमचा नंबर ह्या वर्षी 545 किंवा 550ला लागेल. तर हे तुम्ही धरून चला. म्हणजे टोटल 30 मार्कांचा डिफरन्स तुम्ही नियर अबाउट धरून चला की एवढा डिफरन्स आपला आहे. म्हणून मी लास्ट मार्क्स टाकले नाही आहे, कारण ते कन्फ्यूज करतं विद्यार्थ्यांना उगाच. आणि लास्ट मार्क्स जे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ जे ह्या वर्षीचा तो मी ऑलरेडी टाकलेलाच आहे. मार्क्स सोबत टाकला आहे, ऑल इंडिया रँक सोबत टाकलं आहे MBBS साठी. तर ते तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकतात. आता लेटेस्ट व्हिडिओ अपलोड केला आहे. आता यानंतर आपण बघू प्रायव्हेट MBBS साठी. तर प्रायव्हेट MBBS साठी जो SCचा आहे तो अराउंड 1,79,469 आहे. ST साठी अराउंड 3,83,069, VJ साठी अराउंड 1,07,414, NT1 साठी 1,46,953, NT2 साठी 88,472, NT3 साठी 86,205, BC साठी अराउंड 88,678, SABC साठी अराउंड 88,843, EWS 88,112 आणि ओपन मध्ये पण 88,112. म्हणजे EWS आणि ओपन साठी इथं काहीच फरक नाही आहे. आता का फरक नाही आहे हा मोठा प्रश्न. तर जर तुम्ही EWS ला बिलॉंग करत असाल तर तुमची जी काउन्सिलिंग आहे ती फक्त गव्हर्नमेंटमध्ये अप्लाय होईल. जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर ते फक्त गव्हर्नमेंटमध्येच अप्लाय होतं. तुम्हाला गव्हर्नमेंटमध्येच त्याचं काही जे रिझर्वेशन आहे सीट्स अकॉर्डिंग ते भेटत असतं. जर तुम्ही म्हणाल की मला सेमी गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये माझं EWSचं सर्टिफिकेट अप्लाय करायचं तर ते होणार नाही. EWS जर तुम्ही असाल तर तुम्ही ओपनमध्येच धरले जाणार जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजसाठी अप्लाय करायचं आहे तर. म्हणून EWS प्रायव्हेट कॉलेजला चालत नाही. म्हणूनच आपला जो कट ऑफ आहे तो दोघींचा सेम आहे, EWSचा पण आणि ओपनचा पण. कारण सर्व जे EWSचे विद्यार्थी आहे ते ओपनमधूनच गेलेले असतात आणि म्हणून त्याचा लास्ट रँक सेम आहे. हा तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. असे आपण सर्व छोटे छोटे डाऊट्स क्लिअर करत असतो. म्हणून तुम्हाला काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे. कारण तुम्ही मला पण माहिती आहे की तुम्ही आता पहिल्यांदाच काउन्सिलिंगमध्ये उतरले, तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतील तर ते आपण सर्व क्लिअर करून घेत जाऊ. काहीच चिंता करायची गरज नाही आहे. आणि नंतर आपण पेड काउन्सिलिंगमध्ये सर्वच आपणच करत असतो म्हणून त्याचा तर विषयच नाही. आता गव्हर्नमेंट BMS साठी SC कॅटेगरीसाठी जो ऑल इंडिया रँक आहे लास्ट तो आहे अराउंड 3,34,180. नंतर ST साठी अराउंड 5,82,640. तब्बल 2 लाखाचा डिफरन्स आपल्याला SC आणि ST मध्ये दिसतोय. VJ मध्ये अराउंड 1,82,239, NT1 मध्ये अराउंड 2,52,910, NT2 2,42,296, NT3 मध्ये अराउंड 4,80,580, OBC मध्ये अराउंड 3,49,220, SCBC मध्ये अराउंड 3,09,840, EWS मध्ये अराउंड 2,38,583 आणि नंतर ओपन मध्ये 1,70,605. आता हा आपला BAMS साठीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे. म्हणून तुम्हाला EWS आणि ओपन मध्ये जी रँक आहे ती वेगवेगळी दिसली. आता आपण BAMSचा प्रायव्हेटचा कट ऑफ डिस्कस करू. तर प्रायव्हेटमध्ये जी SCची रँक आहे ती अराउंड 5,72,364 आहे. आता जर तुमचं म्हणणं असेल की माझी रँक जे ती कमी आहे आणि ती यात येते तर माझा नंबर लागेल का? तर तुमचा नंबर कशा थ्रू लागेल? तर तुमचा नंबर 15% थ्रू लागेल. तुम्ही जर म्हणणार की माझी रँक समजा ST मध्ये तुमची रँक जी आहे ती 6 लाख आहे किंवा 7 लाख अराउंड आहे तर 85% थ्रू तुमचा नंबर लागणं शक्य नाही आहे. तर तुम्ही 15% थ्रू CET सेल थ्रू
करू शकतात तर तुमचा नंबर जो आहे तो तिथून लागू शकतो एका चांगल्या कॉलेजला, जे तुम्हाला कॉलेज 85% मध्ये भेटलं असतं त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज तुम्हाला 15% थ्रू भेटेल. तर याचसाठी आपल्याला काउन्सिलिंग करावं लागते, कारण आपल्याला आपल्या स्कोरवर एक चांगलं कॉलेज भेटणं महत्त्वाचं आहे रादर दॅन जस्ट सीट भेटणं. आणि आपण यात थोडीफार चुक्या करतच असतो. आपल्याला माहिती आहे की आपण काउन्सिलिंगमध्ये कधीच प्रॉपरली पूर्ण वेळ देऊ शकत नाही. तुम्ही किती पण वेळ काढायचा प्रयत्न केला किंवा किती पण फोकस करायचा प्रयत्न केला तरी अशा काही गोष्टी असतात काउन्सिलिंगमध्ये जिथं आपण चुका करतो आणि त्या चुकांमुळे आपलं नंतरचं जे वेळ आहे ते वाया जातं किंवा आपल्याला ड्रॉप इयरसुद्धा घ्यावा लागतो. असे आम्ही आमच्या लास्ट राऊंडमध्ये खूप स्टुडंट्स बघितले ज्यांना फक्त काउन्सिलिंगमध्ये चुका झाल्यामुळे त्यांना ड्रॉप इयर घ्यावा लागला आहे आणि त्यांनी आता परत अटेम्प्ट केली आहे नीटसाठी. तर 1 वर्षाचा विषय असतो, 1 वर्ष तुमचं वाया नको जायला, म्हणून तुम्ही काउन्सिलिंग एक प्रॉपरली करा. मला नंतर खूप रिग्रेट होणार आहे हे मी आत्ताच सांगते, कारण माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांचे. माझ्याकडे आतापर्यंत सिच्युएशनसुद्धा मला त्यांची लक्षात आहे की काय त्यांची सिच्युएशन त्यावेळेस झाली होती जेव्हा त्यांनी ती छोटीशी चुकी त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये फॉर्म भरताना केली होती किंवा काउन्सिलिंग करताना केली होती. तर खूप राऊंड्समध्ये खूप असे रूल्स असतात जे आपल्याला माहीत नाही राहत आणि आपण तिथं चुका करतो, म्हणून आपण फसतो. म्हणून असं काही नको व्हायला, म्हणून तुम्हाला प्रॉपरली फोकस करून काउन्सिलिंग जी ते करायची आहे किंवा एक पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे. एसटीसाठी आपला 7,17,047, विजेसाठी अराउंड 5,09,283, NT1साठी 5,06,416, NT2 5,07,271, $5,14,821, OBC साठी अराउंड 5,18,443, SCBC साठी 5,14,002, EWS साठी 5,26,734 आणि ओपनसाठी पण 5,26,734. यात पण तुम्हाला दोघींमध्ये डिफरन्स दिसलं असेल की काय आपल्याला डिफरन्स दिसतंय. म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये बघितलं की वेगवेगळी ऑल इंडिया रँक होती दोघींसाठी, पण इथं परत प्रायव्हेट असल्यामुळे दोघींची ऑल इंडिया रँक सेम आहे. तर तुम्हाला आता ही गोष्ट क्लिअर असेल, परत तुमच्या मनात तोच डाऊट आला नसेल की दोघींची का सेम आहे, कारण मी तुम्हाला ऑलरेडी हे एक्सप्लेन केलं. आता जर तुम्हाला अजून काही पण शंका असली तर आपलं कमेंट सेक्शन ऑन आहे. जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे तर आपले कॉल्स पण उचलले जातात. व्हॉट्सअपला तुम्ही फक्त स्कोअर कार्ड शेअर करा, मग आपल्याला सर्व गोष्टी जे ते क्लिअर राहतात. भेटायला यायचं असेल तर आपलं ऑफिस उद्या ओपन आहे, फक्त कॉल करून या, म्हणजे तुम्हाला आम्ही प्रॉपरली एक टाईम सांगू की या टाईममध्ये तुम्हाला यायचं आहे. आणि बाकी आता तुमच्या मनात काही पण शंका असले तर तुम्ही ते सांगू शकतात, किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण आम्हाला कळवा, तर त्याच्याबद्दल पण आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन देऊ. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट्स जे टाईम टू टाईम लवकर भेटतील. धन्यवाद.